बुलेटिनची सुरुवात करूयात पुण्यामधल्या बातमीनं। पुण्याच्या थेऊरमध्ये सुद्धा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला। 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला। नराधम गिरणी चालक आता पोलिसांच्या ताब्यात आहे। अल्पवयीन मुलगी पुण्यात राहणारी असून आपल्या आजोबाकडे उन्हाळी सुट्टीसाठी आली होती। आजोबाच्या शेजारी राहणाऱ्या नराधम 42 वर्ष आरोपीनं पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। लोणी काळभोर पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झाला। घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय। आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते। नसरापूर पर्वतीनंतर आता थेऊरमध्ये सुद्धा अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली। त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। आणि या सगळ्या गुन्ह्यासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रीतम, खरं तर पुण्यामध्ये सातत्यानं लैंगिक अत्याचाराच्या घटना आता समोर येतात। त्यामध्येच थेऊरमध्ये सुद्धा ही संतापजनक घटना घडली। नेमकं आतापर्यंत काय घडलं आणि कारवाई कशा पद्धतीने झाली? नसरापूर पर्वतीनंतर थेऊर येथे अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री घडला। यामुळे सगळे परिसरामध्ये संतापाची जी आहे ती लाट उसळली। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड केलाय। घटना अशी घडली की थेऊरमध्ये 46 वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली। पीडितेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली की माझ्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केला गेल्याचा प्रयत्न केला गेला। ती मुलगी आपल्या उन्हाळी सुट्टीमध्ये आजोबांकडे आली होती आणि या परिस्थितीचा गैरफायदा घेऊनच आरोपीने तिच्यावरती अत्याचार केला। तर त्याला न्यायालयामध्ये हजर करून गुरुवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। प्रीतम, पोलिसांकडून काही आता अधिकृत माहिती देण्यात आली आहे? पोलिसांकडून सगळा तपास चालू आहे। त्याची मागची जी काही हिस्ट्री आहे ती देखील तपासली जाणार आहे। तो नक्की तिथे काय करत होता, किती वर्षापासून आहे, त्याच्यावरती काही गुन्हे आहेत का, त्याचं महिलांसोबतचं वागणं, याची सगळी चौकशी सुरू आहे। त्याच्या भेटीगाठीतील त्याच्या ओळखीचे ते सर्वांची आता पोलीस कसून चौकशी करतात। कारण पुण्यामध्ये लहान मुली सध्या टार्गेट केले जातात आणि जे टार्गेट करणारे आहेत त्यांचं वय 50 ते 60च्या दरम्यान असल्याचं आढळून आलेलं आहे। त्याच्यामुळे पुण्यामध्ये महिलांपेक्षा बालिका देखील आता सुरक्षित आहेत का, आता असा प्रश्न सर्वत्र निर्माण झालेला आहे। पीडित कुटुंबाने आता नेमकी काय मागणी केली? पीडित मुलीची प्रकृती सध्या कशी आहे? पीडित मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे। ती पण घाबरलेली आहे, लोक देखील घाबरलेली आहेत आणि नातेवाईकांनी आणि आई वडिलांनी देखील या नराधमाला कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून हे असं कृत्य करताना तो पुन्हा 10 वेळा विचार करेल। कारण पर्वती असेल, नसरापूर असेल किंवा आता हडपसर लोणी काळभोर असेल, ह्या घटना ज्या आहेत त्याच्यामध्ये चिमुकलीच टार्गेट झालेल्या आहेत। त्याच्यामुळे पुण्यातील आणि उपनगरातील पालकांना एकच भीती सतावते, जर आपण कामानिमित्त बाहेर गेलो तर आपले पाल्य ठेवायचे कुणाच्या विश्वासावर। त्यामुळे या सगळ्या नराधमांवर आता कठोरातली कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे। धन्यवाद प्रीतम माहितीसाठी।